मित्रांनो, प्रवीचा आपण सर्वांस प्रेमपूर्वक नमस्कार. कवी प्रवी शो यूट्यूबवर मनपूर्वक स्वागत. आजची सुरुवात करताना आपण एका वाक्याने सुरुवात करूयात आणि मग नात्यांबद्दल थोडंसं बोलूयात. एक महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखं वाक्य सुरुवातीला तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. आई कोणाचीही असो तिचा सन्मान करावा. आई कोणाचीही असो तिचा सन्मान करावा. तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा. तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा. फुलासारखा झेलावा. नेहमीच आपण हा प्रयत्न करतच हे मानवी जीवन जगायचंय. चला, आज आपण नातं म्हणजे जीवनच आहे याविषयी जे काही माझ्या मनात विचार आहेत ते मी आपणापर्यंत पोहोचवतोय. सर्वप्रथम मित्रांनो, रक्ताने जी नाती आपल्याला मिळालेली आहेत त्यांचा अगोदर सन्मान करणं शिका आणि मग बड्या बड्या गप्पा मारा. माझी बाहेरची नाती अशी आहेत तशी आहेत, एक हाक मारली की धावत येणारी माणसं मी कमावली आहेत, वगैरे वगैरे. कारण जो माणूस त्याला त्या सृष्टीच्या निर्मात्याकडून रक्ताच्या योगाने मिळालेली नाती टिकवू शकतो, रक्ताच्या नात्यांचा सन्मान मनात ठेवू शकतो, त्यानेच कमावलेल्या बाहेरच्या नात्यांना सुद्धा तेवढी किंमत मिळू शकते. माणसातलं नातं खूप महत्वाचं आहे, अगदी मान्य आहे. पण हे किती महत्वाचं आहे याची फक्त चर्चाच उपयोगाची नाहीये. संबंध तुमचे जिव्हाळ्याचे असतात किंवा अगदी काही जणांशी व्यवहारातले जुजबी म्हणजे आपण अंतर राखून सांभाळतो अशी पण नाती असतात. पण हे जे अंतर राखणं आहे ना, तिथं ते नातं जास्त उमलत नाही. मग त्याची गंभीरता पण आपल्याला जाणून घ्यावीशी वाटत नाही. साहजिक आहे. कारण तिथं मग परत संपूर्ण गुंतण्याचं एक भय असतं मनात. फक्त आपण गरजांच्या पुरतेच एकत्र येतो, मग तेवढ्याच हितसंबंधांची आठवण ठेवतो, मग जो तो आपापला स्वार्थ साधतो. अगदी तुम्हाला उदाहरणच द्यायचं तर आजकाल पती पत्नीच्या नात्यात सुद्धा हेच घडतं. जन्मभराची साथ नक्की असते आणि क्षणाचाही स्वार्थ सांडता येत नाही. मनांचं मिलन तर शेकडो मैल दूर. अशा एकत्र येण्याला, उथळ चर्चा संवादाला, स्वत्व ओरबाडण्याला आणि मनातल्या छुप्या द्वेषाला सहवास असं गोंडस नाव दिलं जातं. जिथं मनातला सद्भाव पण उमलत नसतो तिथंही नात्याचे धागे उगाचच जोडलेले असतात. पण मित्रांनो, तिथं काळजातला ओलावा जो तुमच्या रक्ताच्या नात्यात मिळतो तो तिथं मिळतो का? मिळत नसतो. एकमेकांसाठीची जी रक्ताच्या नात्यांमध्ये एक निशब्द अशी काळजी असते ती अशा नात्यांमध्ये मिळत नाही.
तशी नाती ही वरवरची दबलेली नाती असतात. खरं सांगू का, नातं ओळखण्यासाठी, मग ते रुजवण्यासाठी, मग समजा तुमची बनलेली नाती तुम्हाला टिकवायची आहेत, ती सांभाळायची आहेत, ह्याच्यासाठी एक थोडंसं सुज्ञ पण अंगी असावं लागतं हो. अगदीच साधा शब्द वापरायचा तर थोडा तरी शहाणपणा तुमच्या अंगी लागतो. मग हे कुठे सापडतं का, हे शहाणपण? फार मोठी पुस्तकं वाचून मिळतं का? अनुभवातनं स्वाभाविकपणे ते तुमच्या स्वभावात यावं लागतं. सद्भाव हा तुमच्या मनामध्ये पाहिजे. तो जर एकदा पूर्ण फुलला की मग कोणतंही नातं असो, तिथे कोणती हद्द निर्माण होत नाही. कुठलाही तिथे लिंगभेद पण राहत नाही, स्त्री किंवा पुरुष. म्हणजेच नातं टिकवणं ही एक कला आहे. आपण अशी नाती निर्माण करायची आहेत की ज्यांच्या मनामध्ये तुमच्या अप्रोक्ष एक प्रकारचा सद्भाव सतत टिकून राहिला पाहिजे. एखाद्याला प्रकर्षाने तुम्ही नसताना तुमची आठवण व्हायला हवी, त्याच्या पापण्या ओल्या व्हायला हव्यात. अशी नाती जर तुम्ही निर्माण करू शकलात तर तुमचा मनुष्य म्हणून जन्म घेण्याचा काहीतरी जीवनात फायदा झाला असं मी तरी मानतो. नाती जरूर निर्माण करा, परंतु निर्माण केलेल्या नात्यांचा खोटा अभिमान बाळगत रक्ताच्या नात्यांना विचारायचंच नाही एवढा अहंभाव घेऊन कृपा करून जगू नका मित्रांनो. ज्या घरात जन्म झालाय, ज्या मातापित्यांनी तुम्हाला जन्म दिलाय, ज्यांच्या सोबत तुम्ही लहानाचे मोठे झालात, जी मंडळी तुम्ही प्रत्येक कार्यात सुखात दुःखात एकत्र येणार आहात, त्यांची जाण तुमच्या मनात असायलाच हवी. तुम्ही अफाट प्रगती केलीत, सर्व सुख सोयी तुम्ही अगदी तुमच्या पायाशी लोळण घेतायत, इतकं तुम्ही मिळवलंय. पण जर तुमच्याकडे रक्ताच्या नात्यांचा सन्मान नसेल तर ते ऐश्वर्य व्यर्थ आहे. म्हणून नाती जरूर निर्माण करा, जिव्हाळ्याची करा, तुमच्याविषयी आदर राहिला पाहिजे असं त्या नात्यांना टिकवण्याचा प्रयत्न नक्की करा. आणि खरंच पापणी ओली व्हावी तुमच्या आठवणीने असं एक तरी नातं जरूर असावं. त्यालाच आपण जीवन म्हणावं. पुन्हा भेटूयात मित्रांनो, अशाच काही गोष्टी